हॅलो, आज आपण डिजिटल ऑफिस चॅनलमध्ये इंटरनेट हे टॉपिक शिकणार आहे. इंटरनेट हे टॉपिक भरपूर मोठं आणि भरपूर व्हास्ट आहे. याच्या बाबतीत जितकी माहिती दिली जाईल तितकी कमी आहे. तरी आपण इंटरनेटच्या बाबतीत हवी तितकी माहिती या टॉपिकमधून शिकण्याचा प्रयत्न करू. इंटरनेट इज अ कनेक्शन ऑफ वेब. इंटरनेट ॲक्च्युली एक नेटवर्क आहे. विश्वाच्या अदर कॉम्प्युटरसोबत आपण कनेक्ट करू शकतो. इंटरनेट जनरली कम्युनिकेशनसाठी शेअरिंगसाठी वापरण्यात गेलं होतं. स्टार्टिंगच्या डेजला 1960मध्ये जेव्हा काही कम्प्युटर एकमेकांशी कनेक्ट केले आणि त्याच्याबदल्या फाईल शेअर्स केल्या गेल्या, त्यांनी इंटरनेट असं नाव ठेवलं. पण आजचे जे इंटरनेट आहे ते टोटली चेंज व्हर्जन मधलं आहे. आज आपण एका कम्प्युटरने दुसऱ्या कम्प्युटरला माहिती पुरवणे याला आपण नेटवर्किंग म्हणतो. आजचं इंटरनेट हे वेब, सर्व्हर या गोष्टींशी रिलेटेड आहे. तर याच्या बाबतीत आपण पुढे माहिती घेऊ. वेब, WWW, वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब हे कॉन्सेप्ट टिम बर्नर्ली-ने 1991 मध्ये विश्वासमोर आणलं. वेबसाईट हे कॉन्सेप्ट त्यांच्या थ्रू आपल्याला मिळालेलं आहे. ह्या वेबसाईट्स बघण्यासाठी आपल्याला वेगवेगळे ब्राउझर आज लागतात. फॉर एन एक्झाम्पल www google.com ही वेबसाईट जर ओपन करायची असेल तर आपल्याला हे करण्यासाठी काही वेब ब्राउझर लागतील, म्हणजे काही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर लागतील. त्याच्यातले मी काही नावं तिथे दिलेले आहे. गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, नेटस्केप नेव्हिगेटर, इंटरनेट एक्सप्लोरर यांचा वापर करून आपण ते वेबसाईट ओपन करू शकतो. 1991च्या पहिले इंटरनेट कसं होतं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की फाईल शेअरिंगसाठी कनेक्शन केलेले राहायचे, त्यांना ते इंटरनेट म्हणायचे. पण 1991 नंतर वेबसाईट म्हणजे WWW या कॉन्सेप्ट्सवर काम सुरू झालं. URLचा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. म्हणजे काय तर एखादी वेबसाईटचं संपूर्ण नाव. आता वेबसाईटचं संपूर्ण नाव म्हणजे काय तर WWW त्या वेबसाईटचं नाव आणि त्या वेबसाईटला लागलेला कोड म्हणजेच डोमेन नेम आणि डोमेन कोड यांचं जे कंबाईन ॲड्रेस आहे, त्याचा जो पूर्ण ॲड्रेस आहे याला URL असं म्हणतात. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असं म्हणतात. तर आपण काही वेबसाईट्सची नावं बघून घेऊ. google.com, www.rediff.com, googleco.in, त्याच्यानंतर महाराष्ट्र.gov.in. ह्या चारही वेबसाईट्समध्ये तुम्हाला WWW हा कॉमन दिसतोय. त्याच्यानंतर जे काही गुगल, रिडिफ, गुगल, महाराष्ट्र हे जे काही नावं दिलेले आहे WWWच्या नंतरचे, त्यांना आपण डोमेन नेम असं म्हणतो, म्हणजेच त्या वेबसाईटचं नाव किंवा त्यांच्या प्रोडक्टचं नाव. त्याच्यानंतर नावानंतर पुन्हा एक डॉट असतो आणि त्याच्या पुढे co.in, .com, .gov.in या पार्ट्सला आपण डोमेन कोड असं म्हणतो. म्हणजेच ते पार्ट्स आपल्याला माहिती देतात की ती वेबसाईट कशाचं काम करते. आता फॉर एन एक्झाम्पल rediff.com हा शब्द जिथे आला त्याचं मिनिंग असतं कमर्शियल. ज्या वेबसाईटच्या पुढे gov.in हा शब्द लिहून येईल त्याचं मिनिंग असतं गव्हर्नमेंट इन इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे ती वेबसाईट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे. ज्या वेबसाईटच्या पुढे edu लिहून येतं म्हणजे ती वेबसाईट एज्युकेशनल वेबसाईट आहे. म्हणजे आपल्याला वेबसाईटच्या शेवटच्या पार्टवरून पण आपल्याला समजू शकतं की ती वेबसाईट काय काम करते. आता फॉर एन एक्झाम्पल MSCITची वेबसाईट आहे mkcl.org, म्हणजे ORGचं मिनिंग आहे ते एक ऑर्गनायझेशन, एक संस्था आहे. ज्या वेबसाईटच्या पुढे COM लिहून येतं ती एक कमर्शियल वेबसाईट असते. ज्या वेबसाईटच्या पुढे NET लिहून येतं ती एक नेटवर्कची वेबसाईट असते. त्या वेबसाईटच्या पुढे co.in लिहिलेलं असतं ती कंपनी इन इंडिया असं आपण त्याला गृहीत धरतो. तो म्हणजे वेबसाईटचा शेवटचा पार्ट हा त्याचा डोमेन कोड असतो. वेबसाईटचं नाव हे त्याचं डोमेन नेम असतं. आणि WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब. म्हणजेच आपल्याला आज इंटरनेटच्या थोडी माहिती भेटते की वेबसाईट कशी ओळखायची, काय ओळखायची. आता ह्या वेबसाईट बनतात कशा तर ह्या वेबसाईटमध्ये बेसिक वेबसाईट जर काही टायपिंग करायचं आहे किंवा काही टेक्स्ट लिहायचं आहे, फोटोज टाकायचे तर त्याला HTML टॅग्स किंवा CSS या लँग्वेज आपल्याला शिकावे लागतात. ज्या वेबसाईटमध्ये आपल्याला ॲनिमेशन किंवा गेम्स चालवायचे असतील अशी वेबसाईट जर आपल्याला बनवायची तर आपल्याला जावा लँग्वेज किंवा जावा स्क्रिप्टिंग लँग्वेज आपल्याला शिकावी लागेल. आता आपल्याला इतकं समजलं आहे की वेबसाईट काय असते, वेबसाईट केव्हा सुरू झाली, 1991 नंतर सुरू झाली. आता अशा वेबसाईट बनत लागल्या. तर आता वेबसाईट्स बनवल्यानंतर आता इंटरनेटचं कमर्शियलायझेशन करण्यात आलं. म्हणजे काय की इंटरनेट हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून ISP अपॉइंट करण्यात आले. ISP म्हणजे काय तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर.
म्हणजे अशा प्रायव्हेट वेंडर्स कंपनींना हे इंटरनेट देण्यात आलं की तुम्ही याचा प्रसार सर्व लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवायला पाहिजे. अशा कंपन्यांना त्यांनी ते इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून अपॉइंट केलं आणि त्यांना ते इंटरनेटची फॅसिलिटी प्रोव्हाइड केली. होतं स्टार्टिंगला इंटरनेट हे विशिष्ट लोकांकडे, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज किंवा डिफेन्सकडेच इंटरनेट शेअरिंगची परमिशन्स होती. ती नंतर कमर्शियलायझेशन करण्यात आली आणि ह्या सगळ्या कंपन्याज वेंडर्सला आता आपण ISP म्हणतो, यांच्या थ्रू आपण इंटरनेट घेतो आणि इंटरनेट चालवतो. आता इंटरनेटने आपण काय काय करू शकतो. आजच्या तारखेमध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपण इंटरनेटवर करू शकत. फॉर एन एक्झाम्पल, आपण ईमेल पाठवू शकतो, इलेक्ट्रॉनिक मेल करू शकतो. म्हणजे काय, तर पहिले जे लेटर्स आपण पोस्टाने पाठवत होतो ते आता आपण ईमेल पाठवू शकतो. एका सेकंदात त्या व्यक्तीला मेसेज ईमेल थ्रू आपण पोचवू शकतो. एखादी फाईल पाठवू शकतो स्कॅन करून. ठीक आहे. फर्स्ट ईमेल कंपनी ही विश्वाची पहिली ईमेल कंपनी हॉटमेल, जिने कमर्शियली यूज करणं सुरू केलं, ती हॉटमेल होती. आता ईमेल नंतर आपण चॅटिंग करू शकतो इंटरनेटवर. बघा, आपण व्हॉट्सअपवर आजकाल बोलतो, फेसबुकवर आपण चॅटिंग करतो. तर याला आपण IRC असं म्हणतो, इंटरनेट रिले चॅट, जी चॅटिंग आपण इंटरनेट थ्रू करतो. मग आपण SMS पण करता येतो, पण SMS साठी आपल्याला इंटरनेट नाही लागत, म्हणून आपण त्याला शॉर्ट मेसेजिंग सिस्टीम असं म्हणतो. ई-कॉमर्स, इंटरनेटवर आपण वस्तू खरेदी विक्री करू शकतो. आता फ्लिपकार्ट, Amazon, OLX अशा वेबसाईट्स आहे ज्याच्यावर आपण खरेदी आणि विक्री करू शकतो. ज्या वेळेस आपण इंटरनेटवरून एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा आपण B2C ही सिस्टीम वापरतो, म्हणजे बिझनेसमॅन टू कस्टमर. आपण कस्टमर असतो, समोरची वेबसाईट ही बिझनेसमॅन असते. ज्यावेळेस दोन बिझनेसमॅन एकमेकांशी परचेस करत असतात त्यावेळेस आपण त्याला B2B म्हणतो. एखादी शॉपकीपरने एखादी ऑनलाईन ऑर्डर मागवलं त्याला आपण B2B म्हणेल. त्यानंतर एक C2C, कस्टमर टू कस्टमर. OLX या वेबसाईटवर एखादी कस्टमर आपला वापरलेला प्रोडक्ट विकतो आणि घेणारा पण हा कस्टमर असतो, त्याला आपण C2C म्हणतो. इंटरनेटवर आजच्या तारखेत ई-लर्निंग करता येतं, ऑनलाईन एज्युकेशन करता येतं. यूट्यूबवर जाऊन तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकू शकतात. इरा आपण ऑनलाईन ऐकत असतो, ई-लर्निंग करत असतो. अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये आता ऑनलाईन लर्निंग सुरू झालेली आहे. मूव्ही आणि सर्फिंग करू शकतो, म्हणजे इंटरनेटवर आपण सर्फिंग करू शकतो, माहिती कलेक्ट करू शकतो, मूव्ही बघू शकतो, सॉंग्स ऐकू शकतो. याला आपण एंटरटेनमेंटचा साठी पण ॲज अ इंटरनेट यूज करू शकतो. इंटरनेट बँकिंग करू शकतो. आता पहिल्यासारखं नाही की तुम्हाला बँकेत जाऊन विथड्रॉल करायचं आहे किंवा पेमेंट टाकायचं आहे बँकेत जाऊन. तुम्ही आता ऑनलाईन मनी ट्रान्सफर करू शकतात. बँकेचं खातं उघडायचं, डिजिटल कॅश आपण यूज करू शकतो. ई-वॉलेट आजकाल बँकेत तयार झालेले ई-वॉलेट कंपनीज आता मार्केटमध्ये इंट्रोड्यूस झालेल्या आहेत. ऑनलाईन सिक्युरिटी होऊ शकते. एखादी गोडाऊनला पहिले गार्ड ठेवावा लागायचा, आता ते त्या ठिकाणी आपण कॅमेरा लावून त्याला इंटरनेटशी कनेक्ट करून त्याला सिक्युरिटीचं पण इंटरनेट आजकाल सिक्युरिटीमध्ये पण कमर्शियलायझेशन होऊन गेलेलं आहे. काही फेमस वेबसाईटची आपण माहिती घेऊ. गुगल ही वेबसाईट 1998 मध्ये लॉन्च झालेली आहे. ही वर्ल्डची सगळ्यात फेमस सर्च इंजिन म्हणून ओळखली जाते. विकिपीडिया ही वेबसाईट 2001 मध्ये लॉन्च झालेली आहे. या वेबसाईटमध्ये आपण हवी ती माहिती शोधू शकतो. विशिष्ट व्यक्तींचे बायोग्राफी आपण याच्यातून काढू शकतो. याच्यामध्ये आपण हवी ती माहिती ॲड करू शकतो, एडिट करू शकतो. याच्यावर प्रश्न आहे आपल्याला पेपरात. फेसबुक आणि ट्विटर. फेसबुक ही वेबसाईट 2004 मध्ये लॉन्च झालेली आहे. फेसबुक हे एक सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे. ट्विटर पण एक सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे. याच्यामध्ये जाऊन आपण आपले मित्र, जुने मित्र किंवा नवीन मित्र आपण याच्यात जाऊन बनवू शकतो. लिंक्डइन ही नावाची जी वेबसाईट आहे ही दोन प्रोफेशनल व्यक्तींना कनेक्ट करण्यासाठी ह्या वेबसाईटचा वापर करता येतो. फॉर एन एक्झाम्पल, माझं एक MSIT सेंटर आहे. दुसऱ्या कोणत्या गावाला कोणाचं कोणी MSIT सेंटर असेल तर मी यांच्यासोबत त्याच्याशी कनेक्शन करू शकतो, कनेक्ट होऊ शकतो. थोडी एक एक्स्ट्रा माहिती म्हणून आपण ही पण माहिती जमा करू की इंटरनेटची स्पीड कशी कशी भविष्यात वाढते किंवा वाढणार आहे. तर जितकी माहिती आम्हाला कलेक्ट केलेली आहे, 2003 मध्ये इंटरनेटची एव्हरेज स्पीड जी होती ती 256 kbps होती. 2004 पर्यंत ती 512 kbps होऊन गेली. 2009 पर्यंत ती 1.7 MBps होऊन गेली. आता इंटरनेटची सध्याची वर्ल्डची एव्हरेज स्पीड आहे 22.79 MBps. ही वर्ल्डची आहे. अमेरिकेची 64 काहीतरी MBps आहे. हे वर्ल्डची ओव्हरऑल स्पीड. सिम्पल पॅकेज आहे
एका ISP कडून मी घेतलेला आहे, तो 8 MBPSचा स्पीडचा आहे. तर हिच्यामध्ये व्हेरिएशन राहू शकतं. मोठ्या सिटीजमध्ये स्पीड चांगली आहे, मोठ्या सिटीजमध्ये 40 MBPS 50 MBPSच्या स्पीड्स आजकाल आहे. तर ही टोटल इंटरनेटची आपण ओव्हरऑल माहिती घेतली. थँक्यू.